Hi everyone, this is Ankush. Today we have to see the basic numericals which is belongs to the KCL. सर्वांचं लक्ष स्क्रीनवर पाहिजे. आपण लास्ट लेक्चरला KCL ला स्टार्ट केलं होतं, सर्वांनाच माहित आहे. KCL इज नथिंग बट द किर्चॉफ्स करंट लॉ, ज्याला आपण नोडल ॲनालिसिस पण म्हणतात. ठीक आहे ना. परत एकदा सांगतो की KCL चा कुठला पण न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना कुठली प्रोसेस आपण फॉलो करता. तर सर्वांना एकच रिक्वेस्ट की सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त स्क्रीनवर पाहिजे. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट ही की KCL कधी पण नोडवर अप्लाय केला जातो. KCL कधीच लूप किंवा मेशवर अप्लाय केला जात नाही. थिंग नंबर 2, KCL अप्लाय करत असताना करंटची डायरेक्शन कधी पण शो करायची फ्रॉम लेफ्ट साईड टू द राईट साईड. तुम्ही नंबर ऑफ करंट जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता. असं नाही की I1 - I2 किंवा I2 - I3 घ्यायची तुम्हाला गरज पडेल. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं, न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर डायग्रामकडे बघितल्यानंतर नोड काउंट करा. चेक करा की नंबर ऑफ इक्वेशन किती बनतील. जेवढे नोड असतील तेवढेच इक्वेशन, आणि जेवढे इक्वेशन असतील तेवढेच तुमचे व्होल्टेज बनतील. ओके. द मेन थिंग इज दॅट नंबर ऑफ नोड शॉर्टलिस्ट केल्यानंतर जो खालचा नोड असतो ना, ज्याला आपण ग्राउंड नोड म्हणतात, त्याला 100% अर्थिंगला कनेक्ट केला, ज्याला आपण ग्राउंड म्हणतो. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ग्राउंडचं पोटेन्शियल किती असतं, 0. ओके. म्हणजे समजा 2 नोड जर असतील तर खालचा नोड उडला कोणता, वरचा नोड, तर आपण स्ट्रगल करणार VA साठी. ऑलरेडी या टाईपचा एक न्यूमरिकल आपण कव्हर केला होता. हा न्यूमरिकल मी तुम्हाला होमवर्क बेसिसवर दिला होता. तर हा न्यूमरिकल मी तुमच्यासमोर सॉल्व्ह करतो आणि अजून आपण पुढच्या न्यूमरिकलकडे जाऊ. ठीक आहे ना. फर्स्ट ऑफ ऑल रीड द क्वेश्चन. फॉर अ गिवन सर्किट डायग्राम 3 व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. नंबर 1, व्होल्टेज अक्रॉस नोड A, म्हणजे तुम्हाला VA पाहिजे. व्होल्टेज अक्रॉस 6 ओम रेजिस्टन्स, या 6 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 ओम रेजिस्टन्समधून ट्रॅव्हल करणारा करंट पण पाहिजे. काहीच इश्यू नाही आहे. सर्किट डायग्रामकडे व्यवस्थित बघा. पहिलं प्रयत्न करा की सर्किट डायग्राम कमी होऊ शकते का. ऑब्विसली होऊ शकते. कसं काय, नीट बघा. इथे 2 रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले. जर हे 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतील तर तुम्ही दोघांचे ॲडिशन घेऊ शकता. ओके. 2 and 2 ओहम रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. सर्वांना माहिती आहे जेव्हा 2 रेजिस्टर्स आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो तर त्यांची आपण डायरेक्ट ॲडिशन घेतो, कॅन बी रिटन एज 4 ओम. ठीक आहे. तर डायग्राम रीड्रॉ करू खाली आपण एक वेळेस. त्याला आपल्याला KVL व्यवस्थित अप्लाय करता येईल. डायग्राम रीड्रॉ करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही डायग्राम रीड्रॉ नाही करणार तुम्हाला तुमची पुढची ईड नाही मिळणार. सिंपल लॉजिक आहे. दिस इज 4 ॲडिशन केल्यानंतर दिस इज 6 ओम, दिस इज 7 ओम, दिस इज प्लस मायनस, बट दिस इज अ मायनस प्लस. प्लीज पॉलरिटी बदलू नका. जर तुम्ही पॉलरिटी बदलला तर न्यूमरिकल कोलॅप्स झाला वेळ लागत नाही. पोटेन्शियल इज 15 व्होल्ट, पोटेन्शियल इज 20 व्होल्ट. ठीक आहे. एक काम करू, ज्याच्यामधलं विचारलेलं आहे त्याला सर्कल करून घेऊ आपण. यांनी सगळे काही पॅरामीटर 6 ओमच्या अक्रॉस विचारलेले आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात पहिले चेक करा की नंबर ऑफ नोड किती आहेत. ऑब्विसली तर नंबर ऑफ नोड 2 आहेत. वरचा जो नोड आहे याचं पोटेन्शियल आहे VA. तुम्हाला सर्वांना सांगितलं तुम्ही खालच्या नोडला कधी पण ग्राउंडला कनेक्ट केलं जातं, ज्याचं पोटेन्शियल आहे 0. म्हणजे आपल्याला VB बद्दल स्ट्रगल करायची गरज नाही. आवर स्ट्रगल इज ओनली फॉर VA इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. स्टेप नंबर 2, करंटची डायरेक्शन दाखवायला सुरुवात करा. मी म्हटलं होतं करंटची डायरेक्शन कधी पण दाखवायची फ्रॉम लेफ्ट साईड टू द राईट साईड. चेक करा. इथून जो करंट निघाला तो I1, फॉर एक्झाम्पल खाली जाणारा I2, फॉर एक्झाम्पल पुढे जाणारा I3. मी तुम्हाला म्हटलं होतं जेवढे करंट वाढवायचे तेवढे तुम्ही करंट वाढवू शकता. असं नाही आहे की I1 - I2, I2 - I3 घ्यायची तुम्हाला गरज आहे. पण बाळांनो थोडं लक्ष द्या. जो आपण KCL अप्लाय करताना करंट जिकडून निघतो ते व्होल्टेज पहिले घ्यायचं आहे. करंट जिकडे चालला त्याचं व्होल्टेज नंतर घ्यायचं आहे. पण करंट जेव्हा जात असेल आणि करंट जात असताना जर करंट मायनस टर्मिनलमधून जर आत शिरत असेल किंवा आत जात असेल तर मायनस टर्मिनल तुम्हाला अगोदर घ्यावं लागेल. मी परत सांगतोय. समजा हीच बॅटरी जर फक्त +20 असती तर मी मायनसचा उल्लेख केला नसता, कारण करंट असा येतोय ना. पण या न्यूमरिकलमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे हे बघा. या साईडला की करंट जेव्हा बॅटरीमधून ट्रॅव्हल करतो ना तर तुम्हाला मायनस टर्मिनलला हायलाईट करावं लागेल, प्लस घेता येणार नाही. ओके. चला मग अप्लाय करू KCL. ऑलरेडी आपण नंबर ऑफ नोड लिहिलेले आहे तिथे. नंबर ऑफ नोड शुड बी 1. इक्वेशन पण एकच बनेल. तो कॉमन सेन्सची गोष्ट आहे. व्होल्टेज पण एक बनेल. VBचं व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे 0. तर देन वी हॅव टू स्ट्रगल फॉर अ VA. पुढचं सेंटेन्स, अप्लाय KCL टू नोड A.
मी तुम्हाला सांगितलं होतं जो करंट मध्ये चालला त्याला प्लस घ्या आणि जो बाहेर येते त्याला मायनस घ्या. चेक करा I1 पासून सुरुवात करू. I1 VA मध्ये चालला तर प्लस I1. चेक करा I2 कुठे येत आहे, VA च्या बाहेर येत आहे मायनस I2. चेक करा I3 कुठे येत आहे, बाहेर येत आहे पण मायनस I3. अल्जेब्रिक सम ऑफ अँड करंट इन अ सर्किट इज इक्वल्स टू 0. ओके, चला एक काम करू. I1 I2 आणि I3 ची वेगळी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. I1 I2 आणि I3. मी काय बोललो होतो, करंटचा फॉर्म्युला तर सर्वांना माहितीच आहे. इट कॅन बी डन एज V/R. या फॉर्ममध्ये लिहायचा प्रयत्न करा. V/R म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स. चेक करा I1 कडून कुठे चालला, I1 इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम 15 टू VA. म्हणजे कसं घेणार तुम्ही, जिकडून निघाला तो पहिलं, जिकडे चाला तो नंतर. 15 मायनस VA डिवाइड बाय दोघांच्या मधला रेजिस्टन्स किती होता, 6. ओके, चेक करा I2 कुठे चालला, I2 जात आहे वरून खाली म्हणजे VA कडून VB कडे. म्हणजे VA अगोदर येणार, VB नंतर येणार, दोघांच्या मधला रेजिस्टन्स 4. आता इकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. द करंट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम VA टू 20. पण 20 कडे जात असताना बघा कोणत्या टर्मिनलला टच करतो या, मायनस. तुम्हाला त्याचा मायनस पण घ्यावा लागेल. म्हणजे इथे लिहायचं कसं मग, VA मायनस ऑफ -20 आलं लक्षात, डिवायडेड बाय त्या ब्रँचचा रेजिस्टन्समध्ये किती, एक्झॅक्टली 7 Ω. तुम्हाला माहिती आहे VBचं पोटेन्शियल असं पण 0 असतं. म्हणजे VA मायनस 0/4 कॅन बी रिटन ॲज VA/4. ओके, हे मायनस मायनस कॅन्सल करा. VA प्लस ऑफ 20/7. आता एक काम करा, सगळ्या व्हॅल्यू उचला आणि वापस इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. ही प्रत्येक व्हॅल्यू वेगळीच लिहायला पाहिजे असं काही नसतं बरं. तुम्ही डायरेक्ट इथं लिहिलं तरी पण चालेल. आता कसा दुसरा न्यूमरिकल आहे म्हणून मी प्रत्येक व्हॅल्यू लिहिलेली आहे. पुढच्या न्यूमरिकलमध्ये मी असं लिहिणार नाही, मी डायरेक्ट कॉपी करणार. इक्वेशन नंबर 1 बघा, I1 मायनस I2 मायनस I3 इज इक्वल्स टू 0. I1 ची व्हॅल्यू आहे 15 मायनस VA/6. ओके, I2 ची व्हॅल्यू आहे VA/4 अँड I3 ची व्हॅल्यू आहे VA प्लस 20/7. बानो व्यवस्थित लक्ष द्या. या न्यूमरिकलमध्ये एक गोष्ट मिळत आहे की इक्वेशन एकच मिळालेलं आणि व्हॅल्यू जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे ती आहे तुमची व्हॅल्यू VA. तर डिनॉमिनेटरमध्ये असा डिजिट शोधा ज्या डिजिटला तुम्ही या तिन्ही पण संख्येने भाग देऊ शकता, 6ने, 4ने आणि 7ने. त्याला आपण LCM मेथड म्हणतात. तर डिनॉमिनेटरमध्ये अशी एक संख्या शोधतो ज्या संख्येला मी या तिन्ही पण व्हॅल्यूजने इझिली डिवाइड करू शकेल. फॉर एक्झाम्पल जो डिजिट मी काउंट करत आहे तो आहे 84. ठीक आहे ना. ते एक काम करा, 84ला 6ने डिवाइड करा. 6ने डिवाइड केल्यास आय थिंक माझ्या 14 मिळायला पाहिजे. रिमेनिंग टर्म जशाला तशी 15 मायनस VA. एक काम करा, 84ला 4ने डिवाइड करा. रिमेनिंग टर्म इज 12. VA जशाला तसा, पोलॅरिटी बदलत नाही बरं, मायनसला मायनसच कॉपी करायचा. आता एक काम करा, 84ला जस्ट अ मिनिट, नाही तसं काही तर मिसिंग आहे. जेव्हा आपण 84ला 4ने डिवाइड करता तेव्हा 12 येत नाही. तर व्हॅल्यू मी थोडं रिकरेक्ट करत आहे. द व्हॅल्यू शुड बी 21. VA जशाला तसा. आता 84ला 7ने डिवाइड करा, व्हॅल्यू इज 12. रिमेनिंग टर्म VA प्लस ऑफ 20 जशाला तसा इज इक्वल्स टू 0. तुम्हाला सर्वांना माहीत आहे 84 असं पण पुढे जाऊन 0च होणार आहे. रिमेनिंग टर्म 14, 15 मायनस VA प्लस 21 VA मायनस 12 VA प्लस 20 जशाला तसा इज इक्वल्स टू 0. चला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून घ्या. 14 इंटू 15 कॅन बी रिटन ॲज 210 मायनस 14 VA जशाला तसा, 21 VA जशाला तसा, 12 VA जशाला तसा. हा मायनस मध्ये गेला तर ऑब्विसली प्लसला खाऊन टाकेल. मायनस दिस इज 240 जशाला तसा. आता एक काम करा बाळांनो, VA आणि हे VA या तिघांना ॲड करा. जेव्हा मी या तिघांना ॲड करतो तर ऑब्विसली व्हॅल्यू शुड बी, जस्ट अ मिनिट, हा मायनस, एक छोटीशी मिस्टेक वन्स अगेन. हा इथे मायनस होता ना, तर हा मायनसच आहे बरं. बाय मिस्टेक नो प्लस लिहिलेला आहे, ॲक्च्युली हा मायनसच आहे. तिन्ही पण मायनस म्हणजे मी तिघाची पण ॲडिशन घेत आहे. मायनस 47 VA मायनस याची आणि याची ॲडिशन घ्या. 240मधून 210 गेले म्हणजे मायनस 30 इज इक्वल्स टू 0. ओके, आता एक काम करा, मायनस 30 पुढे पाठवा. मायनस 47 VA कॅन बी रिटन ॲज मायनस 30 पुढे जाऊन झाला प्लस 30.
तर ऑब्विसली व्ही ए इज इक्वल्स टू -30/47. तर मला जे पोटेन्शियल मिळत आहे ना ते मायनस मिळत आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मायनस असेल तर त्याचा मॅग्निट्यूड घ्या, तो ॲटोमॅटिक प्लस होऊन जाईल. -0.638 युनिट इज होल्ड. बाय कॅल्सी सॉल्व करत असं इमॅजिन करा सर्वांनी. हेन्स नोड व्होल्टेज ॲट पॉईंट ए मॉड ऑफ ए इज नथिंग बट व्ही ए कॅन बी डिन ॲट 0.638. दिस इज द नोड पोटेन्शियल ऑफ अप्पर कॉल्ड ॲज अन व्ही ए. चालेल ना. आता त्यांनी विचारलं काय काय होतं ते बघू आपण. नंबर 1, नंबर 2 अँड नंबर 3. मला चांगलं आठवतं त्यांनी विचारलं होतं नंबर 1ला की सगळ्यात पहिलं नोड एचं व्होल्टेज फाइंड आउट करा. ते आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. मी डायरेक्ट कॉपी करतो. नोड एचं व्होल्टेज मिळालं तुम्हाला 0.638 युनिट इज होल्ड. ओके. त्यांनी नंतर विचारलं होतं की बेटा व्होल्टेज अक्रॉस 6 ओम रेजिस्टर किती असेल. 2 मिनिटात सांगतो. व्होल्टेज अक्रॉस 6 ओम किती असेल. डायग्राम वापस या सर्वांनी. तर व्होल्टेज अक्रॉस 6 ओम कॅल्क्युलेट करणे म्हणजे मोठ्यामधून छोटा मायनस करणे. ते एक काम करा. 15 मधून व्ही ए मायनस करा. तुम्हाला 6 व्होल्टचं व्होल्टेज मिळून जाईल. 15 मधून व्ही ए मायनस करा. ओके. 15 जशाला तसा व्ही ए तुम्हाला माहित आहे 0.638. बाय कॅल्सी जर मी याला सॉल्व केलं तर ऑब्विसली युअर अँसर शुड बी 14.362 युनिट इज होल्ड. चला सेकंड व्हॅल्यू मिळाली. तर तिसरी व्हॅल्यू त्यांनी विचारली होती की 6 ओम मधून पास होणारा करंट किती असेल. दॅट मीन्स करंट थ्रू 6 ओम रेजिस्टर इज. हे इंटरेस्टिंग आहे. करंट थ्रू 6 ओम म्हणजे सगळ्यात पहिले डायग्राममध्ये चेक करा की 6 ओम मधून जाणारा करंट कोणता आहे बाळांनो. ते चेक करा. I1 आहे. I1चं इक्वेशन कुठं आहे हे बघा इथं आहे. याला उचला आणि खाली पेस्ट करा. 15 - VA/6. आय रिपीट 15 - VA/6. व्ही आपल्याला माहिती आहे. 15 जशाला तसा मायनस व्ही ए किती होता 0.638 / 6. बाय कॅल्सी याला सॉल्व करा. इफ आय सॉल्व इट बाय कॅल्सी इट आन्सर शुड बी 2.393 युनिट इज एम्पियर. ओके. ये मिळाले आपल्याला फायनल आन्सर. दिस इज आवर फर्स्ट आन्सर, दिस इज आवर सेकंड आन्सर अँड दिस इज आवर फायनल आन्सर. ओके. हा झाला तुमचा इथे न्यूमेरिकल सॉल्व. समजा खूप कॅन्डिडेट असे असतात की ज्यांना एलसीएमचा पॅरामीटर जमत नाही. एलसीएमचा पॅरामीटर जमत नसेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. टेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. याची जी व्हॅल्यू मिळेल पुन्हा याच्यासोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण प्रॉब्लेम आहे की त्याला थोडा वेळ जास्त लागतो. सो मी एवढंच सांगेल की जेवढं जमेल तेवढं एलसीएम घ्यायचा प्रयत्न करा. ओके. या न्यूमेरिकमध्ये 2 इंटरेस्टिंग गोष्ट काय होत्या मी थोडं परत सांगतो, लक्ष देऊन आहे का. सगळ्यात पहिले तुम्ही या दोघांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं, डायग्राम थोडी कमी झाली. आणि दुसरी गोष्ट बॅटरीची टर्मिनल. जर करंट मायनस टर्मिनलमधून घुसत असेल मध्ये तर मायनसला तुम्हाला हायलाईट करावं लागेल, त्याला प्लस घेता येणार नाहीये. ही एक न्यूमेरिकलची खासियत आहे. ओके. समजलं नसेल तर तुम्ही हा सेशन परत एक वेळेस बघा, तुम्हाला लगेच समजून जाईल. परत सांगतो, कधी पण नोड शॉर्टलिस्ट करत असताना खालच्या नोडचं पोटेन्शियल 0 घ्यायचं आहे. रिपीट, खालच्या नोडचा पोटेन्शियल 0 घ्यायचा. म्हणजे वी हॅव टू स्ट्रगल फॉर द पोटेन्शियल विच इज बिलॉंग्स टू द अप्पर, नॉट लोअर. ओके गाईज. नाव वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. सर्वांनी तुमचं लक्ष स्क्रीनवरच असू द्या, इकडे तिकडे बघायचं नाहीये, कारण KCLचे भरपूर न्यूमेरिकल जमत नाहीत स्टुडंट्सला. सर मी क्वेश्चन कॉपी करत आहे ॲज इट इज. सी गाइज, सगळ्यात पहिलं क्वेश्चन केअरफुली रीड करणे ही पण एक स्किल आहे. जर मला माहितीच नसेल काय फाइंड आउट करायचं तर तुम्ही डोकं कसं लावणार. चला माझ्यासोबत रीड करा सर्वांनी. फाइंड द करंट थ्रू ॲमीटर. इंटरेस्टिंग आहे बघा. आधी तर ॲमीटर लावला, लावू द्या ना, काय फरक पडतो. असं समजा की ॲमीटर आहेच नाहीये, म्हणजे तुम्हाला या 2 ओमचा रेजिस्ट करंट पाहिजे. आणि जो 2 ओममध्ये करंट जातो बाळांनो तोच तुमचा ॲमीटरचा करंट असतो. बाय युझिंग विच ॲनालिसिस दे आर ट्राईंग टू कॅल्क्युलेट द करंट ऑफ ॲमीटर बाय युझिंग नोडल ॲनालिसिस. नोडल म्हणजे परत एकदा तेच ज्याला आपण KCL म्हणतो. ठीक आहे ना. आता डायग्राम व्यवस्थित बघा. तुम्ही टेन्शन घेऊच नका की बॅटरीचे टर्मिनल कसे आहेत. आय रिपीट, टेन्शन घ्यायचं नाही की बॅटरीचे टर्मिनल कसे आहेत. तुम्ही फक्त याचा विचार करायचा की करंट आपल्याला दाखवायचा फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड, ते पण अप्पर साईडने, लोअर साईडने बिलकुल पण नाही. ओके. ते एक काम करू, पहिले डायग्रामला व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ, मग आपण याला KCL अप्लाय करायला सुरुवात करू. बघा या डायग्रामला फोकस करा सर्वांनी. आता सगळ्यात पहिले तर बघा की ते नंबर ऑफ नोड किती आहेत. ओके.
मला इथे वर एक नोड दिसत आहे, याला नाव दिलं सरांनी VA. खाली एक नोड दिसत आहे, पण या नोडला सरांनी कनेक्ट केलेला आहे ग्राउंडला. तुम्हाला माहित आहे ग्राउंडला जर कनेक्ट केलं तर VBचं पोटेन्शियल किती असतं? 0. चला, यांचा विषय संपला. आता करंटची डायरेक्शन दाखवायची आहे, बिंदास दाखवायची करंटची डायरेक्शन, घाबरायची गरज नाही आहे. करंट कधी पण लेफ्ट टू राईट पास करायचा वरच्या ब्रँचमधून. तुम्ही म्हणाल की सर खालच्या ब्रँचमधून का नाही? कारण खाली ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये करंट गेलं 0च होणार आहे. तर चेक करा, इथून सुरुवात केली, हा I1 आहे समजा, हा इकडचा I2, तर हा I1 मायनस I2 नसतो, तर हा I3 असतो. ठीक आहे, प्रत्येकाला नाव ऑलरेडी आपण सर्किटमध्ये दिलेलं आहे, तरी पण परत एकदा देतो मी तुमच्यासाठी. दिस इज I1, दिस इज ऑफ I2 अँड दिस इज ऑफ I3. चला, करंट माहीत झाले, नंबर ऑफ नोड माहीत झाले, इक्वेशन किती बनणार ते पण माहीत झाले, अननोन व्होल्टेज काय ते पण माहीत झालं. आपण एक काम करू, याला डायरेक्ट आता KCL अप्लाय करू. आणि बाळा थोडं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. हा न्यूमरिकल मी डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे. मी I1, I2 आणि I3 ची वेगळी व्हॅल्यू लिहिणार नाहीये. ठीक आहे ना? बघा मग, नंबर ऑफ नोड किती? 1. तुम्ही म्हणताल की सर इथं तो 2 नोड आहेत, वरचा नोड आणि खालचा नोड. मी काय म्हटलं, खालच्या नोडला कन्सिडर केलं जात नाही. जेवढे नंबर ऑफ नोड तेवढे इक्वेशन, जेवढे इक्वेशन तेवढे व्होल्टेज. आपल्याला VB ऑलरेडी माहित आहे, दॅट मीन्स वी हॅव टू स्ट्रगल फॉर ओनली अप्पर नोड व्होल्टेज कॉल्ड एज एन VA. ठीक आहे, चला मग अप्लाय करू KCL. अप्लाय KCL टू नोड A. व्यवस्थित मेन्शन करायचं. परत एकदा मी जे साइन कन्व्हेक्शन सांगतो, करंट नोडच्या मध्ये जात असेल तर प्लस घ्या आणि बाहेर येत असेल तर मायनस घ्या. चेक करा, हा करंट नोडच्या मध्ये जात आहे, दिस इज प्लस I1. चेक करा, I2 बाहेर येत आहे, I3 पण बाहेर येत आहे, म्हणजे दोन्ही पण मायनस घ्यायला पाहिजे आपण. प्लस I1 मायनस ऑफ I2 मायनस ऑफ I3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता एक काम करू बेटांनो, आपण I1, I2 आणि I3 ची व्हॅल्यू व्होल्टेज आपण रेझिस्टन्सच्या फॉर्ममध्ये मी डायरेक्ट कॉपी करता. लक्ष द्या कशी. व्यवस्थित बघा या डायग्रामकडे. चेक करा, I1 कुठून चालला? I1 चालला 4 व्होल्टकडून VA कडे. म्हणजे आपण कसं लिहिणार? इट्स 4 मायनस VA. इट्स 4 मायनस VA डिवाइड बाय त्या ब्रँचचा रेझिस्टन्स. असं नाही की दोघाच्या मधला. तर या ब्रँचचा रेझिस्टन्स इथं नाही, इथं नाही, पण इथे तर आहे ना. चेक करा मग, ब्रँचचा रेझिस्टन्स किती आहे? हा वाला, दिस इज एन 10 ओम. हा डिवायडेड बाय 10, जशाला तसा. मायनस जशाला तसा. चेक करा, I2 कुठं चालला? चेक करा, I2 इकडे आहे. नीट बघा, I2 कुठे चालला? फ्रॉम VA टू 2 व्होल्ट. आणि तो कुठून घुसत आहे ते पण बघत चला. प्लस कडून घुसत आहे, म्हणजे तुम्हाला मायनस घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार? VA की VA मायनस 2? इट कॅन बी रिटन ॲज VA मायनस 2 डिवायडेड बाय त्या ब्रँचचा रेझिस्टन्स. चला, इथं नाही आहे, इथे नाही आहे, पण इथे तर आहे ना. या ब्रँचचा रेझिस्टन्स किती आहे? परत एक वेळेस, इट इज 10 ओम. मायनस ऑफ I3. आय रिपीट, मायनस ऑफ I3. चेक करा, I3 कुठं चाललं? फ्रॉम अप्पर नोड टू लोअर नोड. अप्पर नोड टू लोअर नोड म्हणजे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, इट इज VA मायनस ऑफ VB डिवाइड बाय त्या ब्रँचचा रेझिस्टन्स म्हणजे किती? 2. ॲमीटरला रेझिस्टन्स दिलेला नाही आहे, घ्यायची गरज नाही आहे, तर तुम्ही डायरेक्ट डिवाइड बाय 2 घेऊ शकता. अल्जेब्रिक सम ऑफ अँड करंट मीटिंग ॲट अ पॉईंट इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे VB ची व्हॅल्यू अशी पण 0 असते. VB काढून टाका. 4 मायनस VA अपॉन 10, VA मायनस 2 अपॉन 10 मायनस VA अपॉन 2. चला, डिनॉमिनेटरमध्ये अशी मोठी संख्या शोधा, ज्या मोठ्या संख्येला या तिघांना पण डिवाइड करता येईल. ऑब्विसली सरळ सरळ दिसत आहे 10. 10ला 10ने डिवाइड करा, उरलं काय? 1. नाही घेतलं तरी चालेल. 4 मायनस VA, मधला मायनस जसाला जसं कॉपी करा. 10ला 10ने डिवाइड करा, उरला काय? 1. परत एकदा नाही घेतलं तरी चालेल. आता 10ला 2ने डिवाइड करा, कॅन बी डन ॲज 5. हा VA जसाला तसा इज इक्वल्स टू 0. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, हा 10 पुढे जाऊन असा पण 0च होणार आहे. चला, याला सॉल्व करू. VA मायनस 4A मायनस VA, हा मायनस इथं मध्ये गेलास काय होणार आहे? प्लस 2 मायनस 5 VA इज इक्वल्स टू 0. चला, तिन्ही पण VA ची ॲडिशन करा. 5 प्लस 1 मायनस 7 VA, हा 4 आणि हा 2 प्लस 6 इज इक्वल्स टू 0. ओके, हा प्लस 6 पुढे पाठवून द्या. मायनस 7 VA इज इक्वल्स टू मायनस 6. मायनस मायनस गेट कॅन्सल. VA कॅन बी डन ॲज 6 अपॉन 7. जर मी VA इज इक्वल्स टू 6 अपॉन 7 लिहित आहे, जर मी याला कॅल्सीमध्ये पुट करतो, देन आवर अँसर शुड बी, जस्ट अ मिनिट, हा एकच कॅल्क्युलेशन चेक करून घेऊ आपण व्यवस्थित.
सर्वांनी स्क्रीनवर लक्ष द्या. चेक करा, जो I1 करंट जात होता ना, आतापर्यंत ज्या बॅटरी होत्या ना त्या प्लस मायनसच्या फॉर्ममध्ये होत्या. आय रिपीट, प्लस मायनसच्या फॉर्ममध्ये होता. इथं पहिल्यांदा असा न्यूमरिकल आलेला आहे ज्याच्यामध्ये बॅटरी मायनस प्लसच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे तुमचा करंट हा मायनस टर्मिनलकडून निघत आहे. जर करंट मायनस टर्मिनलकडून निघत असेल तर आपल्याला इथं -4 घ्यावा लागेल. चेक करीत एकदम स्मॉल मिस्टेक आहे. हा -4, हा -4, हा पण -4, ही -4, खाली एकदम शॉर्ट चेंज येईल. काय चेंज येईल बघा सर्वांनी, मी सांगतो एका मिनिटामध्ये. जर या -4 मधून जर +2 गेले तर ऑब्विसली किती राहणार, -2 राहणार. ओके, -2 पुढे जाऊन काय झाला, हा +2, पण हा मायनस इथं जशाला तसा. नीट बघा, मायनस मायनस कॅन्सल नाही होणार. म्हणजे आपल्याला जे पोटेन्शियल मिळत आहे VAचं ते मायनस मिळेल. घाबरायची गरज नाही, त्याला मॉडमध्ये घेऊ शकता आपण. दॅट मीन्स युअर फायनल आन्सर शुड बी VA इज इक्वल्स टू -2/7. म्हणजे VAची व्हॅल्यू सरांना मिळायला पाहिजे 0.285. चलायचा लगेच मॉड घ्या. मॉड ऑफ VA कॅन बी डन ॲज ओनली VA कॅन बी डन ॲज प्लस 0.285 युनिट इज व्होल्ट. ओके, परत एकदा सांगतो, वाटलं तर सरांनी तिथं मायनस का घेतलेलं लक्ष देऊन ऐका. करंट बाळानो इकडून निघत आहे, इकडून निघून असं इकडे जात आहे ना, तर करंट कडून निघाला मायनसकडून. नॉर्मली आपण पहिल्या 2 न्यूमरिकलमध्ये बॅटरी अशी कनेक्ट केली होती, सो प्लस घेतला होता. पण हा न्यूमरिकल थोडा वेगळ्या फॉर्ममध्ये आहे, सो सरांनी मायनस घेतलेला आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता यांनी विचारलं काय होतं, करंट थ्रू ॲमीटर. चला फायनली काय येईल बघा. करंट थ्रू ॲमीटर इज, सगळ्यात पहिले तर डायग्राममध्ये चेक करा की ॲमीटरचा करंट कुठे आहे. हे बघा सेंटरमध्ये. तुम्हाला माहिती आहे सेंटरमधून जाणारा कुठला करंट आहे, I1 पण नाही आहे, I2 पण नाही आहे, पण I3 आहे. ठीक आहे, म्हणजे करंट थ्रू ॲमीटर म्हणजे I3. चेक करा I3चं इक्वेशन काय होतं, अप्पर नोड व्होल्टेज मायनस लोअर नोड व्होल्टेज डिवाइड बाय दोघांच्या मधला रेजिस्टन्स हा 2 होता. VA किती आला 0.285. VB असा पण माहिती आहे 0 असतो, divided by 2. That means current through ammeter is, our final answer should be, by putting in calci, 0.1425 unit is ampere. संपला न्यूमरिकल. ओके, हा झाला या टाईपचा न्यूमरिकल. मी परत एकदा सांगतो बाळांनो, जर करंट बॅटरीमध्ये निगेटिव्ह टर्मिनलकडून एंटर करत असेल तर मायनस घ्या, आणि निगेटिव्ह टर्मिनलकडून निघत असेल तरी पण मायनस घ्या. या 2 गोष्टीवर प्रिकॉशन घ्या. बाकी सगळा न्यूमरिकल ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. काहीच वेगळा पॅरामीटर याच्यात इंड्यूस केलेला नाही आहे. ओके ओके, नाव गाईज, देन वी मूव टुवर्ड द क्वेश्चन नंबर 4. हां, क्वेश्चन नंबर 4 खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणाल कसं काय सर, तुम्हाला बघितल्या समजेल. कारण क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक पण व्होल्टेज सोर्स दिलेला नाहीये. तुम्ही म्हणाल की सर एक पण व्होल्टेज सोर्स दिलेला नाहीये, कसं करायचं. एकदम सोपा न्यूमरिकल आहे. कसं काय सोपा आहे, तुम्ही स्वतः लक्ष द्या. वी मूव टुवर्ड द क्वेश्चन नंबर 4. चला मी क्वेश्चन नंबर 4ला इथं कॉपी करतो, मग आपण विचार करू की या न्यूमरिकलला सॉल्व कसं करायचं. क्वेश्चन नंबर 4ला मी मोस्ट IMPचा हॅशटॅग दिलेला आहे. ही गोष्ट पहिलं लक्षात घ्या सर्वांनी. का IMPचा हॅशटॅग दिलेला आहे, कारण थोडं इंटरेस्टिंग आहे, विचारण्याची प्रोबॅबिलिटी असते प्रत्येक वेळेस. एक गोष्ट ऑब्झर्व करा या न्यूमरिकलची, की या न्यूमरिकलमध्ये तुम्हाला एक पण व्होल्टेज सोर्स म्हणजे बॅटरी दिलेलं नाही आहे. मग मुलं घाबरतात की करंट सोर्स आलं की मुलांना वाटतं, भीती वाटते, न्यूमरिकल काहीतरी वेगळं आहे. KCLमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट सोर्स दिले ना की समजायचं तुमचा फायदा आहे. न्यूमरिकल खूप इझी होतं. तुम्ही म्हणताल कसं काय सर, कारण तुम्हाला व्होल्टेज इक्वेशन वेगळे लिहित बसायची गरज नाही आहे. बघणार आहे, तुम्हाला करंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करताय ना आपण, मग इथं तुम्हाला डायरेक्ट करंट दिलेला आहे, मग तुमचाच फायदा झाला ना. ओके, कसं सॉल्व करायचं मी सांगतो, घाबरायची गरज नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल रीड द न्यूमरिकल केअरफुली. राईट अँड सॉल्व द नोड व्होल्टेज इक्वेशन. यांनी म्हटलेलं आहे इक्वेशन लिहा आणि त्यांना सॉल्व पण करा. ऑफ सर्किट बाय युजिंग विच अनालिसिस, नोडल म्हणजे ऑब्विसली KCL. ओके, डायग्रामकडे व्यवस्थित बघा. एक करंट सोर्स डाव्या साईडला दिलेला आहे 3 एम्पियर, जो करंटला वर पाठवत आहे, आणि एक करंट सोर्स खाली दिलेला आहे जो करंट 2 एम्पियर आहे, जो खाली पाठवत आहे. कुठे पाठवत आहे डझंट मॅटर, आपण आपला फंडा अप्लाय करू. सगळ्यात पहिला नंबर ऑफ नोड किती आहेत बघा रे, 1 2. तुम्ही म्हणाल गुट्टे सर खालचे 2 घ्या काही प्रॉब्लेम नाही, पण खालचे घेऊन काही फायदाच नाही, असं पण ते ग्राउंडला कनेक्टेड आहेत. म्हणजे हा पहिला न्यूमरिकल असा आपल्याला सापडला ज्याच्यामध्ये नंबर ऑफ नोड 2 आहेत.
चालेल ना. चला मग डायग्राम ड्रॉ करू. या डायग्रामकडे जरा चांगलं फोकस करा बरं सर्वांनी. सरांनी 2 नोड व्होल्टेज घेतले. एचा नोड व्होल्टेज VA, तर बीचा नोड व्होल्टेज VB. इथला नोडचं पोटेन्शियल 0, इथल्याचं पण 0, कारण आपण सगळ्या खालची जी साईड असते ती ग्राउंडला कनेक्ट करता. ओके. तुम्हाला सर काय बोललो ते कधी पण करंट दाखवायचं फ्रॉम लेफ्ट टू राईट. चला मग सुरुवात करा. हा I1, हा I2, हा I3, हा I4 आणि हा I5. किती करंट वाढायच्यात वाढू द्या, काही फरक पडत नाही. ओके. वाटलं तुम्ही यांना परत एक वेळेस नाव देतो, लक्ष द्या सर्वांनी. दिस इज I1, दिस इज I2, I3, दिस इज I4 अँड दिस इज I5. चालेल ना. मग तुम्हाला याच्या पुढची प्रोसेस काय, तीच प्रोसेस जी आपण परत एकदा अप्लाय केली होती, काही वेगळी प्रोसेस नाही आहे. अप्लाय KCL टू, सगळ्यात पहिला नोड घ्या, नोड A. परत एकदा ते साइन कन्व्हेक्शन, जर करंट मध्ये जात असेल तर प्लस घ्या बाळांनो, बाहेर येत असेल तर मायनस घ्या. चेक करा I1, या नोडचं बद्दल बोलतो मी, सेकंड नोडकडे बघू नका, इकडे बघा या साईडला. हा I1 मध्ये जात आहे, प्लस घ्या. I2 बाहेर येत आहे, I3 बाहेर येत आहे, दोघं पण मायनस घ्या. मायनस I2 मायनस I3 इज इक्वल्स टू 0. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा, आता मुलं काय करतात, I1चं व्होल्टेज इक्वेशन लिहिण्यासाठी याला व्होल्टेज शोधतात. व्होल्टेज शोधायची काय गरज आहे बाळांनो. I1 जिकडे चालला त्याच डायरेक्शनमध्ये यांनी करंटची व्हॅल्यू दिलेली आहे 3 एम्पियर. मग डायरेक्ट पुट करा ना. आय रिपीट, करंट डायरेक्ट दिलेला आहे, डायरेक्ट पुट करा, इकडे तिकडे बघत बसू नका. ओके. म्हणजे I1ची व्हॅल्यू किती आली मग 3, जशाला तशी मायनस. चेक करा I2 कुठे आहे. I2 चालला वरून खाली, म्हणजे VA कडून 0 कडे, तर आपण याला कसं लिहिणार, VA मायनस 0. VA मायनस 0 डिवाइड बाय दोघांच्या मधला रेजिस्टन्स म्हणजे किती आहे, हा 2. हा मायनस जशाला तसा. चेक करा I3 कुठे चालला, इकडे, म्हणजे I3 चालला VA कडून VB कडे, म्हणजे VA मायनस VB. VA मायनस VB डिवाइडेड बाय रेजिस्टन्स किती आहे 5, इज इक्वल्स टू 0. आता बाळांनो इथं नोड 2 आहेत, हे सांगायचं राहिलं. नंबर ऑफ, पहिल्या न्यूमरिकल असा आहे की जिथं नंबर ऑफ नोड 2 आहेत, जेवढे नोड असतील तेवढे इक्वेशन बनतील, आणि जेवढे इक्वेशन असतील तेवढे व्होल्टेज बनतील. दॅट मीन्स हा फर्स्ट न्यूमरिकल असा सापडला ज्याच्यात आपल्याला VA पण कॅल्क्युलेट करायचा आहे आणि VB पण कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे ना. सो डायरेक्ट आन्सर मिळवायचा प्रयत्न करू नका, पहिले इक्वेशन बनवा. आता याच्या खाली काही नसतो, म्हणजे 1 असतो, सर्वांनाच माहीत आहे. चला असा LCM शोधा की ज्याला तुम्ही तिन्ही पण संख्येने डिवाइड करू शकता. सरांनी शोधला 10. ठीक आहे. 10 किती झाला, 10ला 1 ने डिवाइड करा तर ऑब्विसली 10 असेल. 10 इंटू 3 मायनस 10ला 2 ने डिवाइड करा, उरले 5. 5 इंटू VA, 0चा काही रोल नाही आहे, फेकून द्या. 10ला 5 ने डिवाइड करा, उरले 2. इट कॅन बी डन ॲज VA मायनस ऑफ VB इज इक्वल्स टू 0. हा 10 पुढे जाऊन 0 झाला. दिस इज 30, दिस इज मायनस 5VA मायनस 2VA मायनस मायनस प्लस प्लस 2VB इज इक्वल्स टू 0. सगळ्यात पहिला 2 VA ला ॲड करा, मायनस 7VA प्लस 2VB, हा प्लस 30 पुढे जाऊन काय झाला, मायनस 30. दिस इज गॉट वे ऑफ इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात. नाव गाइज वी हॅव टू अप्लाय द सेम प्रोसेस फॉर अ सेकंड नोड. अप्लाय KCL टू नोड B. परत एकदा तीच प्रोसेस, करंट मध्ये जात असेल तर प्लस घ्या, बाहेर येत असेल तर मायनस घ्या. चेक करा याच्या इकडे बघा, इकडे या साईडला, पहिल्या साईडला नका बघू, आता इकडे बघा या साईडला. चेक करा I3 मध्ये जात आहे, I4 बाहेर येत आहे, I5 बाहेर येत आहे, म्हणजे फक्त I3 मध्ये जात आहे. मध्ये जात असेल तर प्लस घ्या, म्हणजे I3 हा प्लस असणार, I4 हा मायनस असणार, I5 हा पण मायनस असणार. का, कारण 2 करंट बाहेर येतात. आता चला आपण I3चे इक्वेशन लिहू. बघा I3 कडून कुठे चालला, VA कडून VB कडे, तर व्हॅल्यू कशी येईल, VA मायनस VB अपॉन 5. VA मायनस VB अपॉन 5 मायनस. चेक करा I4 कुठे चालला, I4 इकडे. आता स्टुडंट काय करतात, व्होल्टेज शोधायचा प्रयत्न करतात. कशाला शोधताय बाबा व्होल्टेज तुम्ही, तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे ना. जर डायरेक्ट दिलेलं असेल तर आपलाच फायदा आहे. चेक करा आपला I4 इकडे चालला आणि त्यांचा पण करंट तिकडेच चालला, म्हणजे करंटचं व्हॅल्यू किती दिलं, डायरेक्ट 2 एम्पियर. तरी डायरेक्ट 2 पुट करायची. हा मायनस जशाला तसा. चेक करा I5 कुठं चालला, वरून खाली, म्हणजे VB कडून 0 कडे रेजिस्टन्स I1. याला कसं लिहिता येईल मग, VB मायनस 0 अपॉन 1 इज इक्वल्स टू 0. ओके.
तर चेक कर, याच्या पण खाली काय नसतो म्हणजे 1 असतो. असा डिजिट शोधा ज्या डिजिटला सगळ्या संख्येने डिवाइड करता येईल. ऑब्विसली 5 मिळणार. तर हा VA मायनस VB जशाला तसा मायनस हा 5 इंटू 2 मायनस हा 5 इन ब्रॅकेट VB. 0 घ्यायची गरज नाही आहे कारण तो 0चा असा पण काही रोल नाही. हा 5 पुढे जाऊन 0 झाला तर उरलं काय VA मायनस VB मायनस 5 इंटू 2 कॅन बी डन ॲज 10 मायनस 5 VB इज इक्वल्स टू 0. इक्वेशनमध्ये लिहायचा प्रयत्न करा. हा VA जशाला तसा मायनस हा 1 आणि हा 5 हे झाले 6 VB. हा मायनस 10 पुढे जाऊन काय झालं बाळांनो प्लस 10. म्हणजे दिस इज गॉट वी हॅव टू इक्वेशन नंबर 2. पुढची स्टेप सर्वांना माहिती आहे. दोन्ही इक्वेशनला घेणे आणि व्यवस्थित कम्पेअर करणे. मी तर काय लिहित आहे बघा, बाय कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2. इन कॅल्सीमध्ये जी एक्सची व्हॅल्यू मिळते तो VA असला पाहिजे, जी वायची व्हॅल्यू मिळते तो VB असला पाहिजे. ते एक काम करा, दोन्ही पण इक्वेशन कॅल्सीमध्ये पुट करा. इक्वेशन नंबर 1 स्क्रीनवर आहे आणि इक्वेशन नंबर 2 पण स्क्रीनवर आहे. जेव्हा मी या दोघांना सॉल्व्ह करतो बाळांनो तर मला VA ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे 4 व्होल्ट आणि VB ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे -1 व्होल्ट. ठीक आहे ना. त्यांनी काय म्हटलं होतं आपल्याला, फक्त काय करा इक्वेशन आणि नोड व्होल्टेज फाइंड आउट करा. आपण तेच केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच विचारलेलं नाहीये. ओके, तर चेक करा. हा न्यूमरिकल आपण असा सॉल्व्ह केला. या न्यूमरिकमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय, सगळ्यात पहिली इंटरेस्टिंग गोष्ट ही की इथं नंबर ऑफ नोड वाढले. पहिले एक एक नोडचे न्यूमरिकल सॉल्व्ह केले आपण. हा पहिला न्यूमरिकल असा सापडला ज्याच्यात नोड 2 आहेत. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय की याच्यात करंट सोर्स दिलेला आहे. करंट सोर्स दिला म्हणजे आपला फायदा, आपलं कॅल्क्युलेशन वाचतं. व्होल्टेज सोर्स दिला असेल तर व्होल्टेज त्या करंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करा मग सॉल्व्ह करा. इट्स टेक अ लिटल बिट टाईम. पण करंट सोर्स दिलेला असेल तर वेळ वाचतो, कॅल्क्युलेशनचा टाईम सेव्ह होतो आणि न्यूमरिकलला थोडा फास्ट कव्हर होतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे 1-2 न्यूमरिकल आहेत ते मी होमवर्क बेसिसवर देणार आहे, सर्वांनी सॉल्व्ह करायचे. समजा याच्यात कुणाला काही क्युरी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा चॅट बॉक्सवर मला मेसेज करा, मी तुमचा फंडा क्लिअर करेल. ओके गाईज, देन अकॉर्डिंग टू दिस इज सफिशियंट फॉर टुडेज session. See you soon in next lecture. Bye everyone. Have a good day.